राजकीय बातमीनं करतोय। मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिलेला आहे। काँग्रेस सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिलाय। ट्विटरवर पोस्ट शेअर करत त्यांनी ही माहिती दिली आहे। एक्सवर त्यांनी ही पोस्ट शेअर केलेली आहे। मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते। तर मिलिंद देवराच्या या काँग्रेसच्या सदस्यत्वाच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलेला आहे। त्यांनी या संदर्भात आपली पोस्ट एक्सवर शेअर केली आहे। तर ठाकरे गटाकडून वारंवार दक्षिण मुंबई मतदारसंघावर दावा सांगण्यात आल्यापासूनच काँग्रेस नेते नाराज असल्याच्या चर्चा होत्या। याच नाराजीमधून आता काँग्रेस नेते मिलिंद देवरा आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। आणि याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्यासोबत। प्रणाली, आपण पाहतोय मिलिंद देवरा यांची काँग्रेसवर नाराजी। एकीकडे ठाकरे गटाला तो मतदारसंघ देणार होते लोकसभेसाठी आणि त्यामुळे आता मिलिंद देवरांनी अखेर आपलं राजीनामा पत्र जे आहे ते ट्विटरवर त्यांनी शेअर करत शिवसेनेत प्रवेश घेतायत असं देखील आता चर्चा आणि आजच हा प्रवेश होणार असल्याचं बोललं जातंय। काय आहेत सविस्तर अपडेट्स? मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईतील एक मोठं नाव आहे काँग्रेस या पक्षामध्ये। मुरली देवरा म्हणजे मिलिंद देवरा यांचे वडील यांचं खूप वर्चस्व राहिलेलं आहे। ते केंद्रीय मंत्री होते आणि त्यांच्या छत्रछायामध्ये मिलिंद देवरा यांनी सुद्धा दक्षिण मुंबईमध्ये आपलं चांगलं बस्तान बसवलेलं होतं। ते एक एलिट क्लासचे प्रतिनिधित्व करणारे व्यक्ती आहेत। इतकंच नाही तर ते राहुल गांधी यांची जी कोर टीम होती, यंग ब्रिगेड जी होती, त्या ब्रिगेडचे सुद्धा ते सदस्य राहिलेले आहेत। राहुल गांधी यांच्या अतिशय जवळचे ते मानले जातात। अशा व्यक्तींनी या अशा पद्धतीनं काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणं ही खरं तर मोठी खळबळजनक बाब मानली जाते, विशेषतः काँग्रेस पक्षासाठी। परंतु जेव्हापासून महाविकास आघाडी उदयाला आली आणि त्यानंतर खरं तर आता या गोष्टीला जर आपण बघितलं तर 5 वर्ष जवळपास पूर्ण होत आहेत। त्यावेळेला कारण लोकसभेच्या निवडणुका आधीच होऊन गेलेल्या होत्या आणि त्यामुळं कुठेतरी त्या विषयावर चर्चा त्यावेळेला होण्याची काहीच गरज नव्हती। परंतु आता मात्र जेव्हा लोकसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे, कोणाकोणाला उमेदवारी दिली जाईल याबद्दल जेव्हा चर्चा होत आहे, तेव्हा महाविकास आघाडीनं स्पष्ट केलेलं आहे की ज्या भागामध्ये जो उमेदवार निवडून आलेला आहे त्याच पक्षाच्या त्याच उमेदवाराला त्या ठिकाणी तिकीट दिलं जाणार आहे। आणि जर हा न्याय इथं लावला गेला मुंबईत विशेषतः तर दक्षिण मुंबई ही जी जागा आहे ती शिवसेनेच्या उबाठा गटाला जाईल आणि त्याचे जे उमेदवार आहेत अरविंद सावंत यांना ती जागा दिली जाईल अशा पद्धतीची जवळपास एक चर्चा मोठ्या कालावधीपासून रंगली आहे। आणि त्यामुळेच ठाकरे गट वारंवार दक्षिण मुंबईच्या जागेवर आपलाच उमेदवार राहणार या पद्धतीच्या बातम्या देत आहे किंवा या पद्धतीच्या चर्चा घडवून आणत आहे। आणि त्यामुळे मिलिंद देवरा हे कुठेतरी अस्वस्थ झाले होते। त्यांनी गेल्या काही कालावधीमध्ये पक्ष संघटनेशी या संदर्भामध्ये चर्चा करण्याचा बोलण्याचा प्रयत्न सुद्धा केला, परंतु त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही किंवा जवळपास त्यांना हे स्पष्ट कळून आलं होतं की या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही। आणि मिलिंद देवरांसाठी ही उमेदवारी मिळणं अत्यंत गरजेचं आहे त्यांच्या राजकीय करिअरसाठी। आणि त्यामुळं जर काँग्रेस पक्षातून आपल्याला उमेदवारी मिळणार नसेल तर मग दुसरा पर्याय काय असा जेव्हा त्यांच्या डोक्यात विचार आला असेल तेव्हा त्यांना शिवसेना हा पक्ष जास्त उपयुक्त वाटला आणि म्हणूनच कदाचित त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी पोस्ट केलेलं आहे एक्सवरून आणि त्यात कुणालाही दूषण खरं तर त्यांनी दिलेलं नाहीये। उलट ज्यांनी आतापर्यंत आपल्याला सहकार्य केलं त्यांचे आपण आभार मानतो अशा पद्धतीचीच ही पोस्ट आहे। परंतु आपण काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत आणि 55 वर्षाचा आपले वडील आणि आपला हा जो सहवास आहे काँग्रेसचा तो आपण संपवत आहोत किंवा जे नातं आहे ते आपण संपवत आहोत अशा पद्धतीची पोस्ट त्यांनी आता एक्सवर केलेली आहे। आणि त्यामुळं मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम केल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। आता इथून पुढची वाटचाल कुठे याबद्दल गेल्या 2 दिवस आपण बघितलं तर चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत। मिलिंद देवरा हे शिवसेनेत प्रवेश करतील, मुख्यमंत्र्यांच्याच उपस्थितीत प्रवेश करतील अशा पद्धतीची चर्चा गेले 2 दिवस रंगती आहे। आज आणि आता जेव्हा त्यांनी राजीनामा दिलेला आहे त्यामुळे हा पक्षप्रवेश आजच होईल असं दिसून येतं आहे। आज दिवसभरामध्ये कधीही हा पक्षप्रवेश होऊ शकतो जेव्हा मिलिंद देवरा आणि त्यांचे जे समर्थक आहे
हे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा सध्या रंगलेली बघायला मिळते. निश्चितच. आणि त्यामुळे या संपूर्ण घडामोडींवर आजच्या त्यांच्या पक्षप्रवेशावर सुद्धा आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. प्रणाली, धन्यवाद तुर्तास या सविस्तर माहितीसाठी. तर आता बातमी ती म्हणजे काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा अचानक चर्चेत आलेत. शिवसेनेनं तर त्यांच्या